डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 32 डिग्री मिळवल्या हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की त्या कोणत्या होत्या? बाबासाहेबांचं आयुष्य एक गोष्ट सांगतं की माणूस कोणत्या घरात जन्मतो यापेक्षा तो स्वतःला किती उंच नेतो हे महत्वाचं असतं. त्यांनी शिकणं जगण्या इतकंच महत्वाचं मानलं. कोलंबिया युनिव्हर्सिटी अमेरिकेमधून MA पूर्ण केलं, नंतर PhD इकॉनॉमिक्स मध्ये पूर्ण केली आणि त्यांचं PhDचं संशोधन जगभरात मान्य आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथं त्यांनी DSc पूर्ण केलं. हा अभ्यास इतका कठीण होता की त्या काळात जगभरात मोजकेच लोक हा टप्पा पूर्ण करू शकले. ग्रेज इन लंडन इथे त्यांनी बार ॲट लॉ पूर्ण केलं. ब्रिटनमध्ये सर्वोच्च दर्जाचं वकिलीचं शिक्षण. याशिवाय बॅचलर ऑफ आर्ट्स, मास्टर ऑफ आर्ट्स, डॉक्टर ऑफ लॉज, डॉक्टर ऑफ लिटरेचर आणि अनेक मानद पदव्या इतिहास, राजकारण, अर्थशास्त्र, कायदा, समाजशास्त्र अशा अनेक क्षेत्रांमध्ये विविध विद्यापीठांनी त्यांना सन्मान दिला. एकूण मिळून 32 डिग्रीज. पण यात सगळ्यात महत्वाचं, या डिग्री म्हणजे फक्त लिस्ट मोठ्या करण्यासाठी नव्हत्या, तर त्या एका माणसाने जगाला दिलेली विचारपूर्वक आणि मेहनतीने कमवलेली उत्तरं होती. ते शिकत होते कारण त्यांना पदवी नको होती, त्यांना शक्ती हवी होती, ज्ञानाची शक्ती जी समाजाला न्याय देऊ शकते, ज्यातून संविधान जन्माला आलं. बाबासाहेब फक्त शिकले नाही तर ते समजून शिकले आणि त्या समजुतीने एक देश उभा राहिला. आता खरा प्रश्न तुमच्यासाठी, डिग्री मिळवणं आजही शक्य आहे, पण ह्या 32 डिग्र्यांचा उपयोग समाज उभा करण्यासाठी पुन्हा कोणी करू शकेल का? काय वाटतं? कमेंट मध्ये तुमचं उत्तर द्या आणि हो, अभिमानाने म्हणा, जय भीम.